नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्यात. सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळी नंतरच निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे. त्याची सविस्तर बातमी आपण आजच्या भागात पाहणार आहोतच. मात्र सुरुवातीला दिवाळी आधीच राज्यात सुरू झालेल्या आतिषबाजीनं फुटणारे फटाके आहेत राजकीय. आता हेच पाहना, महाविकास आघाडीकडून राज्यात मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे व्हायला सुरुवातही झाली आहे. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री पदाची आशा बोलून दाखवली. त्यानंतर त्यांच्या सेनेतील अनेक नेत्यांनी उघडपणे उद्धव ठाकरेंच्या दावेदारीवर बोलून दाखवलं. तर तिकडे लोकसभेच्या निकालानंतर विनिंग स्ट्राईक रेटच्या जोरावर काँग्रेसनं मात्र विधानसभेत मेरिटवरच जागा वाटप व्हावं आणि निकालानंतरच मुख्यमंत्री पदाची चर्चा करावी अशी भूमिका लावून धरली आहे. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे मधल्या याच सुप्त संघर्षावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र सावध भूमिकाच घेतल्याचं दिसतंय. आणि याच मुख्यमंत्री पदाच्या दावे प्रतिदाव्यांचे सुतळी बॉम्ब दिवाळीत फुटणार हे जवळपास आजच निश्चित झालंय. गेल्या 48 तासाचा आढावा घेतला तर लक्षात येतं की महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय सुरू आहे. त्यासाठी पाहुयात आघाडीतल्या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य. नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील, किंवा शरद पवार साहेब असतील, किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील. ऐका ना, माझं मी तुम्हाला साधं सांगतो. तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो, असं सांगितलं असेल, तसं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा. हे चालत राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद हा नंतरचा विषय आहे, पहिला आमचा विषय नाही. अडीच 3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे. लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती. मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील. जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातं, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या. पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे. आमचं लक्ष आहे. आम्हाला सर्वेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार. ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही एकत्र आहे आणि कुठे काही सीट युद्ध नाही. जेव्हा केव्हा मुख्यमंत्री बनायची वेळ येईल त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेब, इकडे उद्धवजी ठाकरे, तिकडे राहुलजी गांधी, हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि कोण मुख्यमंत्री राहील ते ठरवतील. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या याच दाव्यांवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा असं वाटतं? उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, 3 पर्याय आम्ही तुम्हाला दिले होते. या 3 नेत्यांशिवाय कोणत्याही नेत्याला तुमची मुख्यमंत्री पदासाठी पसंती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये तसं सांगितलं असेल. आपण याच भागातील कमेंट्स पाहत असतानाच त्याही कमेंट्स पाहूयात. तुर्तास पुन्हा एकदा वळूयात महाविकास आघाडीतील घडामोडींकडे. विधानसभा निवडणुकीच्या तारखेचे वेध लागताच महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे, तर काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबईत सुरुवात झाली आहे. तिकडे उद्धव ठाकरेंच्याही राज्यव्यापी कार्यक्रमाची आखणी केली जाते. हेच सगळं पाहणार आहोत, ज्याची सुरुवात ठाकरेंच्या यात्रेपासून करूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी आमदार, खासदार आणि नेत्यांना कामाला लावण्यात आलंय. हे सर्व निरीक्षक आज आणि उद्या सर्व जिल्ह्यातील लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तेथील विधानसभा मतदारसंघातील बूथवार निकाल, नवीन राजकीय समीकरणे, जातीय धार्मिक विवाद, युवा मतदारांचा कल समजून घेतील आणि त्याचा अहवाल 16 ऑगस्ट पर्यंत सादरही करतील. या अहवालात निरीक्षकांना पक्षाची सद्यस्थिती, इच्छुक उमेदवार, त्यांची ताकद किती, त्या त्या जागेवर संघटनेची ताकद किती, मित्र पक्षांची स्थिती काय, अशा सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरं द्यावी लागणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे या सर्व निरीक्षकांशी स्वतः चर्चा करणार आहेत. त्यावर भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलंय बघूयात. संजय राऊत म्हटले की निगेटिव्ह रिपोर्ट्स आहे महायुतीचे. नाही, मला वाटतं की त्यांचा शब्द जो आहे तो सुटका महाविकास आघाडीचे निगेटिव्ह रिपोर्ट आहे असं म्हणण्याच्या ऐवजी ते महायुतीचे रिपोर्ट म्हणावे असतील, किंवा जे त्यांचा सर्वे करणारा महाविकास आघाडीचा त्याला भीती वाटली असेल की आपण यांना निगेटिव्ह सर्वे दिले तर पैसे देणार नाही, त्या भीतीपोटी खोटा सर्वे देण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभर सध्या लाडकी बहीण योजनेसाठी यात्रा काढणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक जाहीर स्फोटक कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बहिणी विरोधात पत्नीला उभं करायला नको होतं, ती एक मोठी चूक होती, अशी कबुलीच थेट आज अजित पवारांनी दिली आहे. पार्लमेंटरी बोर्डाकडून सुनेत्रांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. बाण एकदा सुटला की तो माघारी घेता येत नाही. मात्र आज माझं मन मला सांगतं की तसं व्हायला नको होतं, असं अजित पवारांनी एका मुलाखतीत सांगितलंय. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा ननंद भावजय सामना झाला होता. त्यात सुप्रिया सुळेंनी बाजी मारली होती. त्यामुळे अजित पवारांची ही कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं, तर अजित पवारांची ही कबुली म्हणजे प्रायश्चित्त असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. अजित पवारांना लाडक्या बहिणी योजनेवरून असं म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं हीच माझी चूक ठरली. आता तो अजितदादांचा मूळ स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला काही औषध नसते. त्यांनी जे म्हटलं असेल ते त्यांनी प्रायश्चित्त त्या गोष्टीमध्ये त्यांना दिसलं, त्यामुळे त्यांनी हा विषय केलेला असावा. झिरो अवरमध्ये आता वेळ झाली आहे महाविकास आघाडीत सुरू असलेल्या दाव्यांवर विचारलेल्या प्रश्नाची. त्या प्रश्नांवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा पहिला प्रश्न बघूयात. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा असं तुम्हाला वाटतं? आम्ही 3 पर्याय दिले होते: उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील. पहिली प्रतिक्रिया आपण निवडली आहे ती एक्सवरची आहे, भगवान शेळके यांची. जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार केले तर महायुती 100 जागा पण गाठू शकणार नाही. महाविकास आघाडीने समजूतदारपणा दाखवला तर सरकार त्यांचेच. एक्सवरून रविकिरण बेडके, सर्वसमावेशक अभ्यासू नेते जयंत पाटील. एक्सवरून उमेश आचार्य, तिघांमध्ये कोणीही नाही.
एक्सवरूनच प्रसाद बनकर, महाविकास आघाडीमध्ये अजून तसे नेतृत्व नाही जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करेल. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवरून कौतिक बसते, ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री करावा म्हणजे भांडण होणार नाही. यूट्यूबवरूनच सतीश कालगावकर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं. फेसबुकवरून प्रदीप वाडसे, पहिले निवडून तर येऊ द्या मग बघू कोणीतरी. फेसबुकवरूनच अतुल तेलवणे, नाना पटोलेंनी अध्यक्षपद सांभाळले नाही त्यानंतर या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत सुरू असलेले दावे, जागा वाटपाचं ठरणारं सूत्र, सुरू असलेलं सर्वेक्षण, महायुतीचं आवाहन, विधानसभेसाठीची तयारी या आणि अशाच अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत काँग्रेस नेते सतेज पाटील. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. सतेजजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वच पक्षांनी नेत्यांनी आपापल्या यात्रा सुरू केल्या, काँग्रेसनं सुद्धा अशीच एक यात्रा घेतली आहे. कसा आहे रिस्पॉन्स? नमस्कार. काँग्रेस पक्षानं या विधानसभेच्या अनुषंगानं लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि आज आम्ही बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी आहोत. या 4 दिवसामध्ये आमचे प्रभारी रमेश चेनितलाजी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी, आदरणीय थोरात साहेब, विजय वडेट्टीवारजी, नसीम खान असतील, आम्ही सगळेजण महाराष्ट्रामध्ये फिरतो. आणि एक प्रचंड उत्साहाचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्हाला पाहायला मिळते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे की या विधानसभेला महाविकास आघाडी आणि काँग्रेसची सत्ता आणायची हा एक दृढ निश्चय केलाय असं वातावरण साधारणपणे महाराष्ट्रात दिसतं. सतेजजी, एकंदरीत लाडकी बहीण योजना सरकारनं घोषित केल्यानंतर जनमानस हे त्यांच्या बाजूनं कुठंतरी महाराष्ट्राचं जात आहे असं सांगितलं जातंय, ते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, गेल्या ह्या योजना सुरू झाल्यानंतर वक्तव्य जी बघितली महायुतीतल्या नेत्यांची, कालच एका आमदारांनी वक्तव्य केलं की हे पैसे आम्ही परत घेणार, आणि कुणी वक्तव्य केलं की आमच्याकडंच मत दिलं पाहिजे यासाठी केलं. लोकांच्या लक्षात आलेलं आहे की इलेक्शनसाठी केलेली ही योजना आहे, आमची मतं घेण्यासाठी केलेली योजना आहे. हा आता एक नरेटिव्ह लोकांच्या मध्ये पोचलेला आहे. फक्त इलेक्शनसाठी आमच्यावर प्रेम दाखवतात हे सेट झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला ड्रीपचे पैसे गेलेले नाहीत. आज विदर्भात आम्ही आहोत, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे इथं बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, इथं शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी मिळालेले नाहीत. आणि म्हणून अनेक विषय असे आहेत की जे दुर्लक्षित आहेत. होमगार्डचे शिष्टमंडळ येतात, वीज कर्मचारी कंत्राटी आहेत, त्यांचं शिष्टमंडळ आम्हाला भेटलं. आणि म्हणून ह्याचा परिणाम फार काय नाही, कारण की लोकांना लक्षात आलेलं आहे हे आमची मतं घेण्यासाठी आलेली योजना आहे, हे लोकांना लक्षात आलेलं आहे. खरं तर तुमच्या बरोबर असणाऱ्या शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नक्की अजेंडा काय आहे? आत्ता मराठवाड्याच्या दौऱ्यावर राज ठाकरे होते, त्या दौऱ्यावर ते असताना त्यांच्या गाडीवर अशा पद्धतीनं हल्ला करण्यात आला. काँग्रेस कसं बघते या सगळ्याकडे? नाही, मला वाटतं आता नेमकं राज ठाकरेंची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात काय असणार आहे हे आज आपल्याला सांगता येणार नाही, कारण की त्यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीला बदलत गेलेल्या आहेत. त्यामुळे आता ते स्वतंत्र लढणार आहेत का? स्वतंत्र लढले तर शिवसेनेला त्रास देण्यासाठी लढतायत का स्वतः निवडून येण्यासाठी लढतायत? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या ठिकाणी. आणि म्हणून मला वाटते की त्यांचा नेमका अजेंडा अजून बाहेर आलेला नाही. त्यांनी जाहीर केलं 288 जागा लढणार, परंतु तसं काही चित्र आपल्याला दिसत नाही. आणि
हा कुठेतरी वाद दोघांच्यातला निर्माण करून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न मुद्दामून काही लोकांचा असू शकतो, परंतु त्याचा परिणाम मतदारांच्यावर होणार नाही. आज मतदार हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे. पक्ष फोडलेला हे लोक विसरलेले नाहीत आणि त्यामुळे मला वाटत नाही की यातून काही त्यांना फायदा होईल, उलटा शिवसेनेलाच उद्धव ठाकरे साहेबांनाच फायदा होईल. म्हणजेच मतदाराच्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत असं तुम्ही म्हणताय का? नाही, आमच्या पक्षाच्या वतीनं देखील वारंवार हा खुलासा करण्यात आलेला आहे की आमचा उद्देश महाविकास आघाडीची सत्ता आणणं हा आमचा उद्देश प्रामुख्याने या ठिकाणी असला पाहिजे. चेहरा महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणार आहोत, कारण की शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेलं काम या महाराष्ट्रानं देखील बघितलेलं ते आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे वर्ल्ड बँक जागतिक आरोग्य व्यवस्थेने देखील त्यांची दखल घेतली. धारावीचा विषय असेल, हे चांगलं काम केलं ते चांगलं म्हणावंच लागेल. आणि म्हणून मला वाटतं की पुढच्या काळामध्ये आमच्या तिन्ही पक्षामध्ये हा वाद कुठलाही नाही आहे की बाबा काय करावं कसं जावं, परंतु प्रायोरिटीनं महाविकास आघाडीची सत्ता आणावी हा आमचा प्रामुख्यानं उद्देश तिन्ही पक्षाचा असणार. आपण असं म्हणत आहात, मात्र आज अगदी स्पेसिफिकली संजय राऊतांना ठाकरे सरकार 2.0 असं म्हटलंय. हे काँग्रेसला मान्य आहे का? नाही, मला वाटते काँग्रेसची परंपरा आपण आतापर्यंत बघितलेली आहे की हे जे काही निर्णय होतात ते निवडणुकीनंतर साधारणपणे संजय राऊत साहेबांनी अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी पक्ष म्हणून ते भूमिका त्या ठिकाणी मांडतात. परंतु ज्यावेळी इंडिया आघाडीची देखील एकत्रित बैठक झाली देशामध्ये, त्यावेळी देखील ही याच्यावर चर्चा झाली. आता महाविकास आघाडीची पहिली बैठक परवा झालेली आहे 7 तारखेला. आता दुसरी बैठक होईल आणि हळूहळू यातल्या काही गोष्टी क्लिअर होताना आपल्याला दिसतील की उद्याच्या भविष्यकाळात राजकारण कुठल्या दिशेला चाललंय त्याच्यावर काही निर्णय उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर काँग्रेस सातत्यानं सगळे निर्णय मेरिटवर व्हायला पाहिजे असं म्हणते. हे मेरिट नक्की काय आहे? काँग्रेसचं म्हणणं काय आहे? नाही, आज आम्ही महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांचा दौरा आमचा उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. जवळजवळ 80 विधानसभा मतदारसंघाचा साधारणपणे आढावा. ऑलरेडी प्रत्येक विधानसभा वाईज सर्वे चालू आहे. आम्ही लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न करतोय. आज देखील बुलढाण्यामध्ये आता लोकांची अपेक्षा आहे हा मतदारसंघ मिळावा, तो मतदारसंघ मिळावा. उमेदवार आमच्याकडे सक्षम असतील, जे प्रदेशाध्यक्ष आणि आमची भूमिका आहे, ज्याच्याकडे ताकदीचा उमेदवार आहे त्यानं ती सीट लढवावी असं आमची भूमिका आहे. शेवटी एंड ऑफ द गोल जो आमचा आहे तो महाविकास आघाडीची सत्ता आहे. सीट किती मिळाल्या, सीट किती निवडून आल्या त्यापेक्षा महाविकास आघाडीची मिळून सत्ता येणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. आणि म्हणून आपण चर्चा करू. महाराष्ट्राचा अभ्यास सगळ्यांनाच आहे. ज्यांना त्यांना आपापले सीट्स माहीत आहेत की कोणाची ताकद कुठं आहे, कोण लढलं तर सोयीचं होईल, कोण उमेदवार दिला तर सोयीचं होईल, हा साधारणपणे अभ्यास तिन्ही पक्षांनी केलेला. त्यामुळे आम्ही तिघं एकत्र बसू त्यावेळी हे विषय प्रचंड प्रमाणात मार्गी लागतील असा विश्वास आहे. कारण की शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, महायुती आणि आमच्यात प्रचंड फरक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लोक गेल्यामुळं तिथं निर्णय घेणं सोपं आहे. महायुतीमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. महायुतीमध्ये आता ॲडिशन झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड हा गोंधळ असणार आहे की कशा पद्धतीने ते पुढे जात आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुठेतरी मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं का? कारण एकीकडे शरद पवार हे अडाणींच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे सातत्यानं काँग्रेस तयार नसताना, काँग्रेस वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद पुढे रेटल्या जात आहे. एकंदरीत लोकसभेनंतर तुमच्याही तिन्ही पक्षांमध्ये सगळ्यांच्याच महत्वाकांक्षा वाढल्यात. मला वाटते पवार साहेबांच्या भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क आले असले तरी अधिकृत जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत त्याच्यावर वक्तव्य करणं संयुक्तिक राहणार. राहिला भाग समन्वयाचा, आमचा समन्वय लोकसभेमध्ये देखील महाराष्ट्रानं पाहिलेला. 2-3 जागा सोडल्या तर 45 जागांचा वाद मिटला. म्हणजे हा ॲव्हरेज आमचा चांगला आहे.
3 जागा सोडल्या, मुंबई, भिवंडी आणि सांगली सोडल्या, तर 45 ठिकाणी हा वाद म्हणण्यापेक्षा समोपचारानं वाटप झालं. त्यामुळे मला वाटत नाही की कुठलाही मिठाचा खडा या ठिकाणी पडेल. हे दुधाचं भांडं जनतेनं आमच्या हातात दिलेलं आहे. जनतेची इच्छा आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणं. त्यामुळे कुणीही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न बाहेरून, आम्ही तिन्ही सोडून द्या, आम्ही टाकणारच नाही, आला तरी तो मान्य होणार नाही. कारण की आज आम्ही देखील बघतोय जो काय रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा, आणि शेवटी लोक मागणी केल्यानंतर शेवटला म्हणतात की काही करून महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. हा जो काय एक नरेटिव्ह लोकांच्या मध्ये, महायुतीचं फसवं सरकार, काम न करणारं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, हे लोकांना नको आहे, हे आता जवळजवळ महाराष्ट्रातल्या जनतेने साधारणपणे मानसिकता घेतलेली आहे. ते फक्त निवडणुकांची वाट बघतायत. महाविकास आघाडीचा नक्की मग जागा वाटपाचा आत्ताचा फॉर्म्युला काय आहे? नाही, शेवटी कसं आहे, मी त्या बैठकीला असतो तेव्हा आता असं प्रसारमाध्यमांनी बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. परंतु शेवटी प्रत्येकजण, आम्ही म्हटलं तसं आज देखील अनेक पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न येतो, आम्ही सगळेच सांगतो की बाबा शेवटी 288 जागा आम्ही तिन्ही पक्ष लढणार आहोत. त्यातले काही घटक पक्ष आमच्याबरोबर येतील. आज घटक पक्ष काही चर्चेत आहेत, काही राष्ट्रवादीच्या चर्चेत आहेत, काही लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या चर्चेत आहेत, काही घटक पक्ष आमच्या चर्चेत आहेत. शेवटी ज्यावेळी आम्ही तिघं एकत्रित बसू आणि समजा 15 जागा, 10 जागा, 18 जागा ह्या घटक पक्षांना देण्याची वेळ आली तर त्या कुणाच्या कोट्यातून द्यायच्या, आणि मग त्याच्यावर ही आकडेवारी सगळी ठरेल. त्यामुळे आकडेवारीपेक्षा आमचा अजेंडा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला शाश्वत मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना रोजगार देणारं सरकार देणं, हा आमची प्रायोरिटी असणार आहे. एक पश्चिम महाराष्ट्रासाठी असलेला एक खास प्रश्न आपल्याला विचारते. असं म्हटलं जात होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की केंद्रात साहेब आणि राज्यात दादा, त्याचा फटका ह्या खेपेला बसेल का? नाही, मला नाही वाटत त्याचा. कारण की शेवटी पवारसाहेबांना राष्ट्रवादी फोडलेल्याचं जे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये चीड आहे ती पुन्हा या विधानसभेमध्ये देखील आपल्याला स्पष्टपणे दिसेल. नाहीतर भाजपनं ह्या बातम्या पेरल्याच नसते की अजितदादांच्यामुळे नुकसान झालं, आता ते आम्हाला नको आहेत. हे नरेटिव्ह जे काही सुरू झालं त्याला कारणं काहीतरी असतील, त्याशिवाय हे नॅरेटिव्ह आहे का? म्हणजे हे नॅरेटिव्ह म्हणताय आपण? तो काहीतरी त्याच्या पाठीमागं, नाहीतर लोकसभेनंतरच या गोष्टी का आल्या. बट ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष फोडला गेला त्यावेळी असलेल्या सरकारला बहुमताची गरज नव्हती, तरी देखील या गोष्टी करण्यात आल्या. याचा अर्थ काय, तर पवारसाहेबांना कुठंतरी खच्चीकरण करावं, आणि हे पवारसाहेबांचं खच्चीकरण नव्हतं तर महाराष्ट्राचं खच्चीकरण आहे. शेवटी ते नेतृत्व कोणाचं करतायत? शेतकऱ्यांचं करतायत, सामान्य माणसाचं करतायत, महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. म्हणून मला वाटत नाही की एक असं आहे की आजच अजितदादांनी असं म्हटलंय की कुठेतरी आपल्या बायकोला बहिणीच्या समोर उभं करून त्यांनी चूक केली, हे आज त्यांनी मान्य केलंय, त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय. ह्याकडे कसं बघता? ते फार वेळ गेला त्याचा, आता त्या बोलण्याला काय अर्थ नाही. कदाचित माझी स्वतःची धारणा अशी यामधली आहे की आता कदाचित जी PR एजन्सी नेमली गेलेली आहे त्यांनी हे नरेटिव्ह दिले का अशी मला शंका आहे. कारण की दादांचा स्वभाव आम्हाला माहीत आहे, आम्ही 20 वर्ष आमदार आहोत, त्यांच्यावर काम केलेलं आहे. एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर U-टर्न मारायचा, मग काही लागू दे, त्यांची सवय नाही. मग कदाचित आता जी एजन्सी नेमलेली आपण बघतो त्यांचं पिंक ड्रेस आणि सगळंच, आता एकूण त्यांचे व्हिडिओ रील्स सगळे बघितल्यानंतर मला वाटतं हे त्यांना सुचवलं गेलं असेल की थोडं आपण यात ही भूमिका घेतली तर थोडा सहानुभूतीच्या दृष्टीने काहीतरी होईल का, परंतु असा माझा स्वतःचा अंदाज आहे. आज आम्ही प्रेक्षकांना जो प्रश्न विचारला तोच मी शेवटी आपल्याला विचारते. सतेजजी, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? आम्ही 3 नावं दिली होती, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील अशी ती 3 नावं होती. हे किंवा दुसरं कोण तुम्हाला पाहायला आवडेल?
मला वाटते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कारण की शेवटी काँग्रेस पक्ष म्हणून मला काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झालेलं कधीही आवडणार आहेत. माझी भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेसच्या बाजूची राहील. परंतु शेवटी महाविकास आघाडी लोकांच्या, मी मग पहिल्यापासून सांगतो की लोकांच्या अपेक्षा आमची सत्ता येणं, महाविकास आघाडीची सत्ता येणं आणि एक चांगलं सरकार देणं ही लोकांची अपेक्षा. आणि मला वाटतं आम्ही त्या दृष्टीनं काम करतो आहे की पदापेक्षा लोकांची विश्वासार्हता मिळवून देणं, विश्वासार्हता देणं. कारण की विद्यमान सरकारबद्दलची विश्वासार्हता गेलेली आहे. आज लोकच सैराबैर आहेत की आम्ही बघायचं कुणाकडं, सरकार कोण आहे, आम्हाला आधार देणारं सरकार येणार आहे का नाही. एवढे मोर्चे, एवढी आंदोलनं कधी झाली नव्हती. आणि म्हणून मला वाटतं एक विश्वास देणारं सरकार आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि तसाही चेहरा महाराष्ट्राला दिसेल. आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा पहिला प्रश्न. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा असं वाटतं? 64,000 मतं यूट्यूबवर. 75% उद्धव ठाकरे, 7% नाना पटोले, 18% जयंत पाटील. इंस्टाग्रामवर 19,500 मतं. %65% उद्धव ठाकरे, 10% नाना पटोले, 25% जयंत पाटील. एक्सचा कोड 3,500. %13% उद्धव ठाकरे, 80% नाना पटोले, 7% जयंत पाटील. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत. त्यानुसार तुम्हाला हवी असणारी एखादी वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती ज्याच्याबद्दल तुम्ही सतत विचार करत आहात, कल्पना करत आहात, ती तुमच्या कल्पनेतील वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती एखाद्या चुंबकाप्रमाणे प्रत्यक्ष तुमच्या जीवनात येते. ऑस्ट्रेलियन साहित्यिक रोंडा बर्न यांनी द सिक्रेट पुस्तकातून आकर्षणाचा सिद्धांत मांडलाय. आता हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन वरचं पुस्तक खासदार संजय राऊतांनी वाचलंय की नाही हे माहिती नाही, पण त्याचा अनुभव त्यांना नक्कीच आला असेल. तोही 2019 साली. विधानसभेच्या निकालानंतर 2019ला उद्धव ठाकरेंना भाजपसोबत न जाण्याचा जेव्हा त्यांनी निर्णय घेतला होता, तेव्हा सरकार स्थापनेची प्रक्रियाच एकंदरीत रखडली होती. नेमकं त्याच काळात संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या होत्या आणि त्यात 30 दिवसांच्या 30 पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार ही घोषणा कायम ठेवली आणि मग याचं ठरलं. तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ उद्धव ठाकरेंच्याच गळ्यात पडली. मविया सरकार निर्मितीला जुळलेल्या राजकीय गणितांचीच चर्चा झाली, पण राऊतांचं मॅनिफेस्टेशनकडे कदाचित सगळ्यांनी त्यांचा आत्मविश्वास म्हणूनच पाहिला असेल. आज 5 वर्षांनंतर राज्यात विधानसभेचा घोषणा आधीच संजय राऊतांनी पुन्हा एकदा आत्मविश्वासानं मॅनिफेस्टेशन सुरू केलंय. मराठवाडा दौऱ्याची सुरुवातच त्यांनी ठाकरे 2.0 सरकारच्या घोषणेनं केली. इतकंच नाही तर मित्र पक्षांशी कोणत्याही चर्चेआधीच महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री हाच मवियाचा मुख्यमंत्री होणार असं म्हणत ठाकरे 2.0 सरकार येणार अशी घोषणाच दिली आहे. आता संजय राऊतांनी आत्मविश्वासानं केलेलं मॅनिफेस्टेशन खरं होतंय की विरोधकांनी केलेलं मॅनिफेस्टेशन हे आपल्याला कधी कळणार, त्याचीच सर्वात मोठी बातमी ब्रेकनंतर. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे अपडेट्स आणि मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली सुंदोपसुंदी आपण पाहिली. आता महायुतीच्या गोटात काय सुरू आहे त्यावर नजर टाकायची आहे. पण त्याआधी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी लागणार आणि मतदान, मतमोजणी कधी होऊ शकते याचे अंदाज सर्वच बांधत आहे. खरंच किती फरक पडतो हे सांगणं कठीण आहे,
पण निवडणूक दिवाळी आधी होते की नंतर, यावरही राजकीय पक्षांचे आपले आपले आडाखे आणि प्रॉफिट लॉसची गणितं आहेत. आणि त्यातच आज सूत्रांच्या माहितीनुसार निवडणूक नक्की कधी होऊ शकते याचा अंदाज बांधता आलाय. पावसाळा सुरू असल्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी पावसाळ्यानंतरच म्हणजे सप्टेंबर नंतरच जोर पकडेल. ऑक्टोबरमध्ये घटस्थापना, दसरा आणि ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीला सुरुवात होते आणि नोव्हेंबरच्या 3 तारखेला संपते. त्यामुळे आता निवडणूक दिवाळी नंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल अशी एक शक्यता वर्तवल्या जात आहे. निवडणुकीची घोषणा होताच 45 दिवसांची आचारसंहिता लागू होते. त्या काळात मतदान, मतमोजणी पूर्ण होऊन नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपते, म्हणजे आत्ताच्या विधानसभेची. त्याआधी सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायची असेल तर उशिरात उशिरा 12 ऑक्टोबरच्या आसपास वेळापत्रक जाहीर होईल आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील अशी शक्यता आहे. आणि या विधानसभा निवडणुकीबाबतच विचारला होता झिरो अवर मधील दुसरा प्रश्न. तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, जर राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या तर कुणाची सत्ता येईल असं वाटतं? 3 पर्याय दिले होते, महायुती, महाविकास आघाडी की तिसरी आघाडी. ऐन सणासुदीच्या दिवसात आणि पावसाळ्यात निवडणूक नको अशी बहुतांश राजकीय नेते आणि पक्षांची इच्छा आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कधीचा मुहूर्त शोधणार याची उत्सुकता होती. पण दिवाळी नंतर निवडणुका म्हटल्यावर विरोधकांच्या काय आहेत प्रतिक्रिया त्या बघूयात. 3.5 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे. लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती. मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील. जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या. पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे. आमचं लक्ष, आम्हाला सर्वेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार. ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं. हो, आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. कारण का आपलं एक्सटेन्शन, आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे. हां, त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल, किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर. हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायचे. दिवाळीच्या आधी विरोधकांना निवडणूक हव्या आहेत, कारण दिवाळी नंतर निवडणूक झाल्या तर सत्ताधाऱ्यांना त्याचा अधिक फायदा उचलता येईल असा एक मतप्रवाह आहे. काय फायदा होऊ शकतो राज्यकर्त्यांचा ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. दिवाळी नंतर जर निवडणुका झाला तर कुणाला तोटा, कुणाला फायदा? लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार. निवडणूक दिवाळीनंतर झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील. याचा प्रभाव महिला मतदारांवर होईल, त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. दिवाळीनंतर निवडणूक झाल्यास प्रभावी निर्णय, भूमिपूजन करून प्रतिमा सुधारण्यास महायुतीला आणखी 2 महिने मिळतील. शिधावाटप करत सर्वसामान्यांची दिवाळी सरकारला गोड करता येईल, ज्याचा फायदा महायुतीला होईल. कोस्टल रोड समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा, याचा अधिकाधिक प्रचार सरकारला करता येईल. जागा वाटपासाठी पुरेसा वेळ घेता येईल आणि महायुतीला योग्य नियोजन करता येईल. दुसरीकडे निवडणुका ऑक्टोबरला झाल्यास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो.
लोकसभा निवडणूक निकालाचा प्रभाव लोकांमध्ये आहे. विधानसभा निवडणुका लवकर झाल्यास महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो. पावसाळ्यात प्रचारात अडचणी येतील. शेतीची कामेही सुरू असतात. अनेक भागात पूर स्थितीने नुकसान झालेलं असतं. अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. याचा फटका महायुतीला बसून महाविकास आघाडीला आक्रमक मुद्दा मिळू शकतो. निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे एक कान ठेवत सगळे पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या कोर कमिटीनं सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे दिले आहेत. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा जोर पकडत आहे. तर शिवसेना समन्वय समितीच्या बैठकांनाही सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरील अंतिम बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडणार आहेत. लोकसभेला जागा वाटप आणि तिकीट वाटप करताना, तिकीट कट करताना, अगदी उमेदवार ठरवताना महायुतीत भाजपच्या सर्वेचा हवाला दिला गेला होता. त्याचा फार काही फायदा महायुतीला झाला नाही. पण त्यातून धडा घेत यावेळी शिवसेनेनं आपला स्वतंत्र सर्वे केला आहे. आता त्यांच्या दुसऱ्या सर्वेक्षणात महायुतीसाठी 177 जागांवर परिस्थिती अनुकूल आहे असं सांगितलं जात आहे. अनुकूलता असली तरी तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊ गर्दी असल्यानं जागा वाटपात कसोटी लागणार आहेच. महायुतीमध्ये सर्वजण आज एक वेगळ्या भावनेतून पाहतायत. त्यांना असं वाटतंय की आता सत्ता येणार आहेत आणि म्हणून इच्छुकांची गर्दी निश्चित वाढलेली आहे. परंतु निवडून येणारा क्रायटेरिया हा तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवणार आहेत आणि या संदर्भात मध्ये मला वाटतं उमेदवारांचे घोषणा सुद्धा एक 15-20 दिवस त्या कालावधीच्या नंतर या घोषणा सुद्धा केल्या जाणार. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचीही तयारी जोरात सुरू आहे. त्याला आता एक बूस्ट सुद्धा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी महाराष्ट्रासह देशभरातच अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 400 पारचा नारा देणारा भाजप 240 वरच अडकला. त्याचं एक कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपसाठी हवा तसा जोर लावला नाही असं दिलं जातं. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी आता भाजपला संघाची गरज उरली नाही या वक्तव्याकडे अनेकांनी लक्ष वेधलं. संघाच्या मुखपत्रातही मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली गेली. महाराष्ट्रात अजित पवारांना सोबत घेणं भोवलं असं निरीक्षण संघ परिवाराकडून नोंदवलं गेलं. संघ थेट राजकारणात सक्रिय नसला तरी संघाच्या यंत्रणेचा भाजपला फायदा होतो हे वेळोवेळी दिसलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. त्याचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रात संघ आणि भाजपामध्ये समन्वय राहावा यासाठी RSSचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. येत्या महिन्याभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका आणखी वाढतील असं सांगितलं जात आहे. अर्थात भाजपच्या नेत्यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. संघ राजकारणापासून अलिप्तच राहतो. संघ मदत करणे किंवा न करणे हा विषय नसतो. संघाची भूमिका राष्ट्रभक्तीने प्रेरित जो व्यक्ती काम करेल त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष समर्थन देणं ही संघाची भूमिका आहे. संघ कधी मंचावर, स्टेजवर, मोर्चामध्ये संघ कधीही येत नाही. संघ ही देशभक्तीची भावना त्याचं बीजारोपण करणारी संघटना आहे. नमस्ते सदा वत्सगे मातृभूमे, देशासाठी वंदन करणारी संघटना आहे. RSS तर आमची पालक संघटना आहे, पितृसंस्था आहे, मातृसंस्था आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असतं आणि तशाच पद्धतीचं विधानसभेच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल. लाडकी बहीण ही योजना शिंदे फडणवीस पवार सरकारसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. विधानसभेत ती गेम चेंजर ठरू शकते अशी आशा या तिन्ही पक्षाचे नेते करतायत. असं असताना महायुतीच्याच रवी राणा, महेश शिंदे यांच्यासारख्या काही नेत्यांनी मात्र लाडकी बहीण योजनेबाबत उथळ वक्तव्य केले.
त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. नाही, ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात, कारण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही. अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा ही काय मजा नाही आहे. लोकांनी शहाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला. आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील. 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं, 1500 रुपये परत घेऊनच दाखवतो, बघते तुला काय कार्यक्रम. त्यांचे काही पिलावळ काल पण अमरावतीत काही लोकांनी बोललेत की आम्ही हारलो तर आम्ही पैसे वापस घेऊन टाकू. अशा पद्धतीचे यांच्या बापाचे पैसे असल्यासारखे. त्यामुळे यांचं लाडकी खुर्ची योजना आहे आणि त्या लाडक्या खुर्चीला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. लाडक्या योजनेबाबत आपल्याच लोकांच्या अतिउत्साहीपणामुळे महायुतीला अशा पद्धतीची टीका सहन करावी लागते. डॅमेज कंट्रोल म्हणून अमरावतीत आज झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीपासून आमदार रवी राणा यांना दूर ठेवण्यात आलं. तसंच जळगावात पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. तसंच उथळ वक्तव्य करणाऱ्या आपल्या नेत्यांनाही थेट समज दिली. ही फक्त भाऊबीज, रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही, तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे, हे लक्षात ठेवा. अरे तुम्ही तर दिले नाही, आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात. तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात. कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही. मी स्पष्ट बोलणारे आणि घेतलेला निर्णय राबवणारी लोक आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये. उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कोणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्याकरता दिलेले आहेत. त्याच्यामुळं कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही. विधानसभा निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल बघूया. आपल्या सोशल मीडियावर आज 1.25 लाखाहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. यूट्यूबवर 1,06,000 जणांनी मतं दिली आहेत. त्यात महायुतीला 21% तर महाविकास आघाडीला 70% मतं पडली आहेत, तर तिसऱ्या आघाडीला 9% मतं आहेत. एकदा का निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली की सरकारला मतदार प्रभावित होतील अशा कोणत्याही नव्या योजना, मोठमोठ्या घोषणा करता येत नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेला जितका उशीर होईल तितकं सत्ताधाऱ्यांना हवं असतं. त्यात 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात यायची असेल तर 12 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू शकते, हे आपण पाहिलंय. त्यामुळे 12 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ म्हणजे आजपासून जवळपास 2 महिने सरकारचं काम, सरकारच्या योजना जनतेपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिळतात.
हा प्रत्येक दिवस प्रचारासाठी वापरून घेण्यावर सरकारमधील पक्षांचा जोर आणि भर असेल. अर्थात तेवढाच वेळ विरोधकांना सुद्धा मिळणार आहे आणि लोकसभेनंतर महाविकास आघाडी सुद्धा फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्या 3 पक्षांकडूनही या वेळेचा सदुपयोग होणार आहेच. शेवटी हा वेटिंग गेम आहे. कोण किती संयम दाखवून टिकून राहतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.